नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेत आजचा भाग भावनिक, रहस्यमय आणि धक्कादायक घडामोडींनी भरलेला आहे. अर्जुनला सायलीची इतकी आठवण येते की तो थेट किल्लेदारांच्या घरी राहायला जाण्याचा निर्णय घेतो. दुसरीकडे सायली आणि तन्वी यांच्यातील नात्याचे आणखी काही धागेदोरे समोर येतात. तर प्रिया आणि सचिन मिळून सुभेदार कुटुंबाविरुद्ध नवं कारस्थान रचताना दिसणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडलं. ठरलं तर मग या मालिकेच्या 11 जून 2026च्या एपिसोडमध्ये अर्जुन सायलीला भरपूर मिस करत असल्यामुळे तो किल्लेदारांच्या घरी राहायला जायचा निर्णय घेतो. बाहेर प्रतिमा, अश्विन आणि अस्मिता हे गोलूसोबत खेळत असतात. इतक्यात अर्जुन त्यांना घाईघाईत बॅग घेऊन बाहेर जाताना दिसतो. त्यांना पाहून तो थोडा कचरतो, कारण त्यांना आता काय सांगायचा हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो त्यांना थाप मारतो की मी आता माझा लॅपटॉप आणि काही फाईल्स गाडीत ठेवायला जात आहे. मात्र त्याच्या बॅगेतून कपडे बाहेर दिसत असतात. त्यामुळे सगळे समजून जातात की हा सायलीला भेटायला जात आहे. सगळे त्याला चिडवतात. तेव्हा तो कबूल करतो की हो, मला माझ्या बायकोची आठवण येते, त्यामुळे मी सिनियरच्या घरी तिला भेटायला जातोय. किल्लेदारांच्या घरी सायली शांत झोपलेली असते. तिला पाहून रविराजला तन्वीची आठवण येते. यावर प्रतिमा त्याला म्हणते की तुम्हीच आम्हाला सांगितले की तिची आठवण काढायची नाही आणि आता तुम्ही स्वतःच तिला मिस करताय. यावर तो म्हणतो की हो, मी असं म्हणालेलो कारण त्या विषयामुळे आपल्यालाच जास्त त्रास होईल, पण आपण सायलीला आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम द्यायचं. इतक्यात अर्जुन सुद्धा आलेला असतो. तो ज्या प्रकारे सायलीची काळजी घेतोय हे प्रतिमा आणि रविराजला सुखावतं. ती दोघं बाहेर गेल्यावर अर्जुन सायली शेजारी बसलेला असतो. तेव्हा त्याला ती झोपेत बडबडताना दिसते. सायली झोपेत मधुभाऊंना तिच्या बालपणीबद्दल विचारत असते. स्वप्नातही ती खूप अस्वस्थ असते, पण अर्जुनला वाटते की ती केवळ स्वप्न बघतेय, त्यामुळे तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र बसून नाश्ता करत असताना सायलीला हॉस्पिटलमधून कुसुमताई फोन करून बोलावून घेते. डॉक्टरांना मधुभाऊंबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, त्यामुळे त्यांनी बोलावलं आहे असं ती कळवते. मधुभाऊंच्या काळजीने सायलीला ठसका लागतो. तेव्हा प्रतिमा मायेने तिच्या पाठीवर थोपटते. तिच्या या कृतीमुळे सायलीचा ठसका लगेचच थांबतो. ती प्रतिमाला बोलते की तुमच्या हातात जादू आहे का? तुमचा एक हात माझा पाठीवरून फिरला आणि मी लगेच शांत झाले. प्रतिमाचा हातावर चुंबन घेते. सायलीची ही कृती पाहून लगेचच सुमन बोलते की असंच तन्वी सुद्धा लहान असताना करायची. तिला जेव्हा ठसका लागायचा तेव्हा वहिनी सुद्धा असाच हात तिच्या पाठीवरून फिरवायच्या. तेव्हा ती शांत बसायची आणि त्यांना विचारायची की तू जादूगार आहेस ना, आणि मग त्यांच्या हातावर अशीच किस करायची. पुन्हा एकदा तन्वीचा कनेक्शन जुळल्यामुळे सायली अस्वस्थ होते. दुसरीकडे सचिन प्रियाला भेटण्यासाठी तुरुंगात आलेला असतो. तो प्रियाला त्याच्या आणि अस्मिताच्या घटस्फोटाबद्दल सांगतो. हे सगळं सांगताना त्याच्या मनातला सुभेदारांबद्दलचा राग स्पष्ट व्यक्त होत असतो. तेव्हा प्रिया आणि सचिन हात मिळवणी करतात आणि सुभेदारांना कसं बर्बाद करायचं याबद्दल विचार करू लागतात. यावर प्रिया म्हणते की आता माझ्याकडे असा एक बॉम्ब आहे जो सुभेदारांच्या घरावर टाकला तर त्यांचं हसू एका क्षणात गायब होईल. तिच्या पोटात अश्विनचं बाळ असल्याचं सांगते. हे ऐकून सचिन सुद्धा शॉक होतो आणि त्याला सुभेदारांना आता त्रास देता येईल याचा आनंद होतो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की आपण आता मधुभाऊंना डिस्चार्ज देऊया. सुरुवातीला अर्जुन त्यांच्यावर चिडतो, कारण मधुभाऊंवर नुकताच हल्ला झालेला असतो आणि ते त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत बोलत असतात. अर्जुनचा गैरसमज होतो की हॉस्पिटल स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी मधुभाऊंना डिस्चार्ज देत आहे. तेव्हा डॉक्टर त्यांना समजावून सांगतात की असं काही नाही, त्यांच्या तब्येतीत आता बरीच सुधारणा होत आहे. आमच्या निरीक्षणावरून जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला येता तेव्हा ते खूप चांगला प्रतिसाद देत असतात, पण जेव्हा तुम्ही इथे कोणीच नसता आणि ते केवळ हॉस्पिटलच्या वातावरणात असतात तेव्हा मात्र ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे जर ते त्यांच्या माणसांमध्ये राहिले तर लवकर रिकव्हर होतील, म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्याचं मी सुचवतोय. सायली आणि अर्जुनला त्यांचं म्हणणं पटतं. ते लगेचच डिस्चार्जची प्रोसेस सुरू करतात. दुसरीकडे अस्मिताला तिच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं, पण बाळाला ठेवून कसं जायचं हे तिला कळत नाही. एरवी सायली तिच्या मदतीला असते. तिच्याकडे सोपवून ती बाहेर इंटरव्ह्यूला जाऊ शकते, पण आता सायली किल्लेदारांच्या घरी असल्यामुळे तिच्यासमोर पेच निर्माण होतो. तर मंडळी,
आजच्या भागात सायली आणि तन्वी यांच्यातील साम्य पुन्हा एकदा समोर आलं, तर प्रिया आणि सचिनच्या नव्या कटामुळे सुभेदार कुटुंबावर मोठं संकट येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मधुभाऊंची प्रकृती सुधारत असली तरी त्यांच्या भूतकाळाशी संबंधित रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. पुढील भागात अस्मिताच्या अडचणी कशा सुटणार आणि प्रियाचा बॉम्ब सुभेदारांच्या आयुष्यात कोणतं वादळ आणणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.